नाही काय पुन्हा संघाचे 100 वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील 100 वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की दरी निर्माण करणारा, दोन समाजामध्ये दुही निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे. पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते, स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतरही होते. हा काही इतिहास काही नवीन नाही. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच. आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही, कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे. त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार. खरं तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे. उजवी विचाराच्या पुरस्कर्ते संघ आहे आणि त्यांना जर 100 वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल 100 वर्षानंतर, अशी अपेक्षा ठेवूया. नक्कीच आहे. पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी, अनेक 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला, सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर 12 वर्ष किंवा 11 वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाहीत. आत्ता येत आहेत. म्हणजे त्यांच्या मागे, विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे. कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटलं असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे. 31 तारखेच्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावं, निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो होतो, मात्र आता तशी परिस्थिती नाही असं अर्थमंत्री अजित पवार म्हटले आज. असं आहे, सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे. राज्य खड्यात गेलाय, कर्जबाजारी झालाय. किती थूक पॉलिश लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेटमधून एकूण 49% खर्च झाला, 48 पॉइंट समथिंग. याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे. या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही. फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता. एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे, शेतकरी आज संकटात आहे. उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किल होऊन गेलेली आहे, अडचण झालेली आहे, कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्रॉप लोन मिळणार नाही. मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना रोज जर म्हणजे मागच्या आपण 6 महिन्याचा 1 जानेवारी पाहिला आतापर्यंत तर 27,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. हे भूषणावं वाटत असेल, याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे. खुर्ची काही परमनंट नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जाचा डोंगर आहे, अनेक योजनांमध्ये काटकसर करावी असं मुख्य सचिवांनी पत्र काढलेलं आहे. काय आहे, खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुंडाळल्या जात आहेत. स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे, ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे, ती बंदच करण्याचा घाट चालला गेला आहे. आम्ही 100% स्कॉलरशिपची गोष्ट करतो, 50%मधून त्यातूनही काही 100-200 कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे माहिती आहे. म्हणजे ओबीसीची मतं घेतली, ओबीसीच्या तरुणांना तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं. अनेक मध्ये योजनांना कट लावला आहे, पैसेच नाही. तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत, आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली,
घरांचे मोठ्या प्रमाणात घरं वाटलीत, त्यांना छत खोलून ठेवली, फाउंडेशन पर्यंत काम झाला, पहिला हप्ता मिळाला. मागच्या 6 महिन्यापासून 1 रुपयाही त्या घरकुलवाल्यांना, गरीब माणसाला मिळत नाही. ही स्थिती राज्याची आहे. नळ योजना पूर्ण खाळेपेड्यातील बंद पडल्या आहेत, पैसेच नाहीत. काय म्हणजे राज्याला लाडकी बहीणला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही, पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं. इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, भोजन कल्याण विभाग असेल, या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल? आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे 2 वर्षापासून पैसे मिळत नाही. नावाला योजना बंद करा ना, तुम्ही देऊ शकत नाही तर. पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय? जर तुमची ताकद नाही सरकारची, मग योजनांचा पेटारा उघडून बसायची गरज नाही. आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष 2 वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल अशी स्थिती नाही. याला भाऊ, या मालेगाव मध्ये